वारीचा सोहळा आहे हे सगळ्याच्या भाग्यात नाही. आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. म्हणून मायबाप वारी केल्याशिवाय मरू नये. गेली 35 वर्षापासून एक जापानची आजी किती वारी करते. 35-40 वर्ष झाले. जापानी आजी माऊलीच्या सोहळ्याला आली. सोहळा एकदाच पाहिला 35-40 वर्षापूर्वी. ती परत तिथंच राहिली आळंदीत. जापानी आजी म्हणून ब्रह्मचारी माऊली आहे. ब्रह्मचारी सगळे आळंदी तिला पाया पडती मला. ब्रह्मचारी माऊली गड्याच्या तर सावलीला उभी राहत नाही मला अशी माऊली. मग सोहळ्यात चालायची. सोहळा थांबला का मग ती 20व्याला थांबली का आपल्या बायांना माझी बाया हो हरिपाठा म्हणा हरिपाठा. आपल्या बाया म्हणायच्या तुझ्या सुनच बरं आहे का. हाय खरा ती ब्रह्मचारी तुझ्या सुनच बरं आहे का. तुम्हाला गुणच कोणाचा यायचा देवालाच कळा ना. मला तर तुमच्या गळा पडून ढासा ढासा रडा वाटू राहिला आता. विठ्ठल विठ्ठल. वारीला आलं का इकडलं काही काढत नका जायचं. आज कोणता अभंग झाला फडावर कीर्तनाचा. आज कोणती गवळण झाली. आज कोणता वासुदेव झाला. कोणता पांगळा झाला. याचंच चिंतन केलं पाहिजे. वर्षभर आपल्याला संसार पाडलाय ना बाबा. आपण फक्त वारीचंच चिंतन केलं पाहिजे. वारीमय झालं पाहिजे मला. असं मला सांगायचा भाग असा आहे की वारीचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. गावातून दरवर्षी दिंडी पंढरपूरला जायची. गावातली एक बाई काय वारीला आली नाही. अख्ख्या गावातल्या बाया गोळा झाल्या. सगळं गाव पंढरपूरला जातं आहे. शांताबाई तुम्ही तर अजून वारीला आल्या नाही म्हटलं. मग तिने सांगितलं यंदा माझ्या थोरल्या मुलाचं लग्न आहे. म्हणजे घरात भाकरी थापायला सूनबाई येईल मी वारीला येईल. आणि थोरल्या मुलाचं लग्न झालं वैशाखात. ज्येष्ठात दिंड्या निघाल्या. आणि मग ही चालली आवा चालली पंढरपुरा. वेशीपासून आली घरा. वारीचा सोहळा सगळ्याच्या भाग्यात नाही. घरी आली आणि मग सोनबाईने विचार आत्या कशाला आल्या. मग आत्या सांगायला लागली मी काय सांगते सोनबाई बारीक आहे. सोनबाईला वाटलं काही तत्वमस्य आदी महावाक्याचाच उपदेश करते का काय कोण झाले. मग ही सांगायला लागली परीसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही. माझ्या पाठीमागं तू दूध दही विकायचं नाही. इथं दूध दहीच का लिहिलं वासुदेव महाराज. त्याचं कारण म्हातारीने यांना महिनाभर लागल तेवढं धान्य काढून दिलं होतं. आणि बाकीच्या धान्याचे पोते बांधून खुणा करून ठेवल्या होत्या. ज्वारीला बाजरीला गव्हाला खुणा करून ठेवल्या होत्या. पण दुधाला आणि दह्याला खून नाही करता येत का कारण ते रोजच ताजं निघतं ना. हां म्हणून नको वेचू दूध दही. काय बारीक लिहिलं या ते शोधलं पाहिजे. वैद्य गुरुजी हे बोनचं आहे. मी बोनचं ऐकलेलं आहे. वैद्य बाबा सांगायचे दूध दही विकू नको. सनबाई सांगितलं आत्या टिपका दुधाचा विकणार नाही. तुम्ही सुखाने वारीला जा. परत आवा चालली पंढरपुरा. परत मी पुन्हा येईन आणि मागं आली. वेशीपासून आली घरा. म्हणजे आत्या आता काय राहिलं. ऐके गोष्टी सादर बाळे. मी काय सांगते ते बारीक आदर करून ऐक. म्हणजे काय करी जतन फुटके पाळे. मी शेजारणीचे टमरेल उचलून आणलेले टमरेल. आत्या पण तिथं फुटके आहेत असू दे पण भंगारवाल्याला विकू नको. आत्या भंगारवाल्याशिवाय ते कोणत्याच कामाचे नाहीत. ते तसेच ठेवते मला लागते. सुनबाईच्या लक्षात आलं तो भंगारवाला ही महाभंगारवाली दिसते. मग राहू द्या आत्या मला माहिती तुम्ही वारीला गेले तिथून आल्यावर तुम्हाला पाणी मानवणार नाही. तिकडं आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटणाऱ्या सगळे टंबरेल मी तुम्हालाच ठेवते. फक्त तुम्ही वारीला जाओ. परत गेली आवा चालली पंढरपुरा. परत वेशीपासून आली घरा. आता काय राहिलं लय मोठा अभंग एवढा कुठं सांगू. माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. हे बघ उन्हाळ्यात मी माझ्या हाताने गवऱ्याचा कलवड लावलाय. माझ्याशिवाय तो फोडायचा नाही. आत्या सगळ्या गौऱ्या मी तुमच्यासाठी नदीत न्यायला ठेवते. फक्त तुम्ही वारीला जाऊ. सगळ्या गौऱ्या आम्ही तुमच्यासाठी नदीला नेऊ. म्हणजे काळजी करू नका. एकट्या जाऊ नका. स्वहित जोडा सासूबाई स्वहित जोडा. मागील सर्व आशा सोडा. सोनमुखीचे वचन ऐकोनी सासू विवंची मनी. सवतीचे चाळे खोटे म्या जावे इला वाटे. आता कासा या यात्रे जाऊ तेथे जाऊन काय पाहू. लेकुरे मुले घरदार येथेची माझी पंढरपूर गेला वाटतंय. मी वारीला जाव. वारीला गेलो तिकडंच मला वाटाने ठोस बसाव. मी वाटाने तरी चुकाव नाही तर पंढरपुरात तरी चुकाव. नाही वाटाने पंढरपुरात चुकली तरी निदान चंद्रभागेत चुकाव. जेवढी माणसं चंद्रभागेत चुकत येत तेवढी कुठंच चुकत नाही का. आषाढी एकादशीला आंघोळीला गेले आणि माग आले का उघडेच छिटत येत. आमचे माणसं पाहिले का. आमचे माणसं जे पंढरपूरला गेले त्यांना अनुभव उघडेच छिटत येत. मला लय चंद्रभागेत माणसं कारण सगळे नागा कडेच साधूच ना. सगळी उघडीच विठ्ठल विठ्ठल. हिला वाटतं मी चुकावा आणि म्हातारी वारीला नाही गेली ना
लेकोरे मुले घरदार येथेची माझे पंढरपूर तुका म्हणे ऐशे जन गोविले माये करून. संपला माझा विषय. वारीचा सोहळा सगळ्याला बघता येत नाही, पद्मिनीचा सोहळा सगळ्याला बघता येत नाही, नामस्मरणाचा सोहळा सगळ्याला बघता येत नाही, कृष्ण संग सुखाचा सोहळा सगळ्याला बघता येत नाही. अमृत बाबा म्हणायचे, म्हणू का अमृत बाबा? चाल. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, अमृत बाबाची चाल्या. अमृत बाबा नरखेडकर म्हणायचे, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. अमृत बाबा ते म्हणायचे धोतरवर एक जरी टाळकरी असला तरी चालेल, पायजम्याला चालायचाच नाही महाराज. मुंबईला जे धोतर घालतात ना, याला सगळी मूळ पुण्य अमृत बाबा नरखेडकर यांची. विठ्ठल मुंबई कोकणात जे धोतर सुरू झालं त्याला मूळ कारण अमृत बाबा नरखेडकर. तुम्हाला माहित नाही, वासुदेव महाराजाला विचारा, संस्थेचे होते ते, मामांचे शिष्य होते. संपला माझा विषय. सगळ्याला सगळे सोहळे भोगता येत नाही, कृष्ण संग सुखाचा सोहळा नाही देखिले ते वेळे, भोग सुखाचे सोहळे नाही देखिले म्हणजे योग्याने नाही देखिले, नाही देखिले म्हणजे ब्रह्मादिकांनी नाही देखिले, नाही देखिले म्हणजे वैकुंठातल्या लोकांनी. असे 3 प्रमाण आहेत बाळक्रीडेत. योग्याने जो सोहळा पाहिला नाही ते सुख योगिया नाही समाधीस, दिले गाई वत्स पशु जीवा. नाही देखिले शब्दाचा अर्थ मी योगी केला, नाही देखिले शब्दाचा अर्थ ब्रह्मादिक. गवळीयांचे सुख दुर्लभ अनिका, नाही ब्रह्मादिका तुका म्हणे, हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका. आणि तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका, ते दिले भाविका गोपाळासी हरी सुख फावले रे. आदरणीय भीमसेन महाराज गडकर लय गोड म्हणायची गोळण कोणते योगी या मुनिजना त्याने. भीमसेन महाराज गडकर विठ्ठल विठ्ठल. काही सोहळे सगळ्यांना भोगता येत नाही, पण काही सोहळे मात्र सगळ्यांना भोगावेच लागतात. असा कोणता सोहळा आहे? असा संसाराचा सोहळा आहे. संसाराचा सोहळा सगळ्यांना भोगावाच लागतो. जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या संसार सोहळे भोगिले बोला
संसार सोहळे भोगिती सकळ. इथं संसार शब्दाचा अर्थ काय करायचा? इथे संसार शब्दाचा अर्थ जन्म मरण करायचा. जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा सगळ्यांना भोगावाच लागतो. ज्ञानोबराची अशीच ओवी, पाहे पा देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची आ सोहळिया वा ना म्हणू नये धनंजया. असं आम्ही ह्या ओव्या कोणी कुठं कोण्या अर्थाने लावितीत काही सांगावं. आता काही ओव्या कुठं लावितीत. एका जणाला साखर झाली आणि गुलाबजामची वाढी आली. मी म्हणलं त्यांना गुलाबजाम वाढू नका. म्हणलं का? ज्ञानोबरायाने सांगितलंय का अपत्य शिळा व्याधी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली साथी. तो सांडी शब्द वर घ्या. का अपत्य शिळा ते व्याधी सांडी न सांडी. ज्ञानोबरायाने सांगितलंय तुम्ही अपत्य करू नका. तुम्हाला साखर झालेली गुलाबजाम घेऊ नका. तो म्हणला वाढा. मी म्हणलं पण ज्ञानोबराय सांगतात. त्याने सांगितलं, ज्ञानोबरायानेच सांगितलंय ना म्हणू नये धनंजया जिया परी वाडा. असा त्याचा अर्थ आहे. काही लोक कुठं काही अर्थ सांगतात. शाहूराजांच्या दरबारात एक विद्वान पंडित आला, ब्राह्मण. म्हणजे राजा शाहू, तुझं नाव द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने गीतेत घेतलंय. त्याने गीतेत माझं नाव? हो. अहो म्हणजे पण आमच्या दरबारात रोजच पंडित गीता सांगतो. त्यांनाही सांगितलं. म्हणजे नाही नाही, तुझं नाव खरंच गीतेत आलंय. म्हणजे कुठं? 14व्या अध्यायात. म्हणजे सांगा श्लोक. म्हणजे लगेच सांगतो. कर्मण सुकृत स्याहू. हे बघा झालंय शाहू. सात्विकम निर्मलम फलम. सात्विक कर्माचं निर्मळ फळ भोगणारा शाहू राजा होईल म्हणले. हे बघ वर्णन आलं. फिरवलं त्याने माझं. कर्मण सुकृत स्याहू. त्याने पण आमच्या दरबारात एक मोहिते नावाचा पंडित आहे. त्याने मला कसं सांगितलं नाही? अहो म्हणले देवाने ते तिथंच लिहून ठेवलंय. मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम. मोहितेला हे कळणार नाही हे गीतेतच लिहून ठेवलंय. याला हुशार माणूस म्हणायचा. कसं डोक्याने अर्थ केलाय महाराज. असं ऐका संपला माझा विषय. संसाराचा सोहळा सगळ्याला म्हणजे जन्म मृत्यूचा सोहळा भोगावाच लागतो. हे बघा, जन्माचा सोहळा भोगावा लागला ना मग मृत्यूचा भोगावाच लागतो. आधी जन्म सिद्ध झाला पाहिजे फक्त. का? कारण एकदा का उपजे तर मग ते नाशे. नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे. जे उत्पन्न होतं ना ते नाशाला. यत कृतकम तन अनित्यम ही व्याप्ती. हो, तसं जे जन्माला आलंय ना आलिया आकारा अवघे नासे. ज्ञानोबराय सांगतात एकदा जन्म सिद्ध झाला का मृत्यूचा सोहळा सिद्ध होतो. म्हणून जन्मच घ्यायची पाळी नाही आली पाहिजे महाराज. वा, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. वा, जन्म घ्यायची पाळी आली नाही पाहिजे. जन्माचा सोहळा भोगला का त्या ज्याचं बारस होतं ना त्याचं तेरस होतच महाराज. जो खाटेवर आला त्याला ताटीवर जावाच लागतं. हा नियमाची. आधी जन्माचा सोहळा भोगायची पाळी नाही आली पाहिजे. मग जन्म कशामुळं घ्यावा लागतो? जन्माची बरीच कारणं शास्त्रात सांगितलेली. वासनेमुळं जन्म घ्यावा लागतो. एक, पापामुळं जन्म घ्यावा लागतो. 2, विठ्ठल विठ्ठल जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक राहिली का जन्म घ्यावा लागतो. मग जन्माचा सोहळा भोगावा लागतो. आणि एकदा जन्माचा भोगावा लागला का मृत्यूचा भोगावाच लागणार. पाप केलं का जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पापामुळं वासनेमुळं जन्म घ्यावाच लागतो. आणि एकदा का जन्माचा सोहळा सिद्ध झाला मृत्यूचा सिद्ध होतो. म्हणून जन्म मृत्यूचा सोहळा सगळ्याला भोगावाच लागतो. पण भक्ताला मात्र देव याच्यातून बरोबर बाहेर काढतो. भक्ता त्याचे बळ विठोबाचे. भक्ताला मात्र त्याचे बळ म्हणजे त्याचे विठोबाचे भक्ता बळ. त्या विठोबाचं भक्ताला बळ असतं. म्हणजे जरी तो जन्माला येताना दिसला, जरी तो मृत्यूच्या दारातून जाताना दिसला, मेल्यावर नाही म्हणत मी, मृत्यूच्या दारातून जाताना दिसला, तर दोनही समयी देव भक्ताला आपलं बळ देतो. जन्माला येत असताना गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी मग होत कल्प कोडी गर्भवास. तीर्थवळीत आलेलं प्रमाणे महाराज, तीर्थवळीतलं प्रमाणे जन्माच्या वेळी देव भक्ताला बळ देतो. विचार करा, बंकट स्वामी महाराज आईच्या पोटात 18 महिने राहिले होते. किती? हो, मावल्या 9 महिने 9 दिवस झालं का प्रसूत होत्या. 9 दुने 18 डबल 18 महिने बंकट स्वामी पोटात होते. हे काय एअर कंडिशनचं रूम आहे काही?
हे कसं आहे महाराज. पण तरीही बंकट स्वामी महाराजांना बळ दिलं. कोणी बळ दिलं? भगवंताने. 18 महिने राहिले तरी तुम्हाला काही होणार नाही. एक बाळ 18 नाही 12 वर्ष राहिलं होतं. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाची हो हो ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत का होतं? माग ईडी लागली होती ना. ईडी माणसाला कुठं नेऊन घालेल. ईडीने माणसं ईडी केलीत महाराज. कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळया तुझं सांगितले. आयशे जाणून खेळ खेळे रे. जन्माचा 16 12 वर्ष भोगला कोणी? शुकाचार्यांनी आईच्या पोटात. पण देवाने त्यांना 12 वर्ष डंक लागू दिला नाही. विठ्ठल विठ्ठल. जन्माच्या सोहळ्यातून देव त्यांना वाचवतो. बर भक्ता त्याचे बळ विठोबाचे. मृत्यूचा सोहळा जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजया जया परी. मरणाच्या वेळीही देव त्यांचं मरण सोहळा करतो. सोहळा चोखोबरायच्या मरणाचा सोहळा झाला. चोखोबरायच्या वेळेस कुस घालायला मंगळवेढ्याला गेले. कुस कडाडलं. त्याच्या खाली चोखोबराय गतप्राण झाले. लोकांनी सगळे ते दगड बाजूला काढले. प्रेत बाजूला काढली. हजारोने प्रेत पडली होती. आणि सरण रचिलं. असं खड्डा खोदून सरणात लाकडं टाकली आणि सगळी प्रेत आणून त्या सरणात टाकली. भलं मोठं सरण आरणीच रचिल्या आणि पेटून दिल्या. पेटून दिल्यावर देव म्हणे नाम्या तो जावे तेथे त्याच्या आस्ती येथे घेऊन याव्या. नाम्या तो मंगळवेढ्याला जा. चोखोबाच्या आस्ती घेऊन या. देवा तिथं हजारो लोकांची प्रेत जाळलीत म्हणले ढिगाऱ्यातून काढून. म्हणजे मग त्या चोखोबरा देव नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या. विठ्ठल नाम जयामध्ये निघे. नाम्या ज्या आस्तीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल हा सोहळा येईल ऐकायला. नाम सोहळा शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. त्यांचा अभंग आहेत महाराज. हा यातीहीन मी महार. पूर्वी निळ्याचा अवतार. निळवानराचा मी अवतार आहे चोखोबराय म्हणतात. कृष्ण निंदा केली म्हणून महार जन्म प्राप्ती. तुका म्हणे नाम चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वजन्मीचे फळ. कोणाची निंदा करू नका. हे लय प्रकरण ऐकण्यासारखं आहे. कोणाला तर कोणाला नाव ठेवायचं. त्यो आपण सांगितलं का तुमच्या काळातला तो माणूस लय चांगला आहे. त्यो होय त्यो 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 तुम्हाला माहिती आहे त्याचं का? तू काय माहिती का त्याचा अधिकारी का काय? हां सगळंच माहिती तुला कसं राहतं. कोणाला फोल्डरच ओपन करतात लोक. आणि मग नामदेव महाराज गेले तिथं. सगळ्या आस्थीच पडलेल्या ना हजारो प्रेत जळालेली काना लावायच्या. तर आस्थीतून ऐकायला येऊन येऊन येणार कोण? हट भांगाराची दिसली. भांगाराची अर्थ. पण चोखोबरायच्या आस्ती विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी. तिथं पारखोनी शब्द म्हणून मी टाकलं बरं बाबाजी. माझं काही चुकत असं रामनाथ बस सांगा. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी. पारखून आणल्यावर घेत चक्रपाणी पितांबरी. पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. आमचे श्री गुरु विठ्ठल महाराज घुले म्हणायचे. चोखोबरायाच्या आस्ती ज्या पितांबरात घेतल्या त्या पितांबराची जर मी किंमत करायला गेलो तर माझी किंमत कमी होईल म्हणायची. हो असा अमौलिक किमतीचा पितांबर भगवंताने घेतल्या. आणि त्या नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरी. आणि पितांबरात त्या चोखोबराच्या आस्ती नामदेव महाराजांनी ओतल्या. चोखोबरायला असं भरून आलं. मला उभ्या हयातीत देवाच्या दर्शनाला लोकांनी येऊ दिलं नाही. पण आज त्या देवाच्या पार पितांबराचं मला स्थान भेटलं. एवढं चोखोबराला आनंद झाला. त्या आस्ती त्या पितांबरात उड्या मारायला लागल्या. आणि देवाचा नामाचा सोहळा मोठ्या घोषाने करू लागल्या. विठ्ठल विठ्ठल देवाची अंचळी उठिला गजर. संत समुदाय पताकांचे भाग. समुदाय पताकांचे लोटने गजर ऐकावया. उभ्या हयातीत देवाच्या दर्शनाला मला जाऊ दिलं नाही. पण त्या देवाने माझी भक्ती पाहून मला पितांबरात घेतलं. त्या आस्ती विठ्ठल विठ्ठल वरून
म्हणू लागल्या महाराज, देवाचे अंचळी उठिला गजर, विठ्ठल नामे अंबर गरजत असे. सगळ्या आकाशात दुमदुमून पंढरी गेली त्या आस्तींच्या आवाजाने. आणि मग संत समुदाय पताकांचे भार, इकडं देवाने संपूर्ण तयारीच करून ठेवली होती. लोटले गजर ऐकावया. आणि मग देवाने आपल्या हाताने आस्ती निक्षेपण आपुलिया हाते, करोनी अनंते पाशानं ठेवी. माझ्या दर्शनाला ज्यांना येऊ दिलं नाही ना, आज नियम असा की ज्यांचं दर्शन घेतल्याशिवाय देवळात येता येणार नाही. वा, देवाच्या दारात आस्ती ठेवल्या. देवाला कुठं समाधी देत आली असती, पण ज्यांना माझ्या दर्शनाला येऊ दिलं नाही, आज त्यांचंच दर्शन घेऊन लोक नामदेव पायरीपासून चढत आहेत. मला पहिली तिथूनच वाट होती, आता त्या 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी. काय लगा केवढं लांबलंच काढले ते मला मोठं बंद केलं जणू, आता वर जाऊ देत नाहीत. चोखोबरायाचा सोहळा केला, मृत्यूचा सोहळा. वा, विठ्ठल विठ्ठल. जन्माचा सोहळा, मृत्यूचा सोहळा करत असताना देव आपलं बळ देतो भक्ताला, भक्ता त्याचे बळ विठनामा म्हणे प्रत्यक्ष देव. येवोने सिद्ध केले सर्व, काय वर्णू ते गुणगौरव हरी करी सोपानाचे. सोपान देवाचा सोपान समाधी बैसला, सकळ देवे पुष्प वर्षाव केला. जय जयकारे भूगोळ कोंदला, वैष्णव गरजती नाम घोषे. धन्य धन्य तो सोपान, धन्य धन्य समाधी धन. प्रत्यक्ष येवोनी नारायण, समाधी देते सोपाना. धन्य धन्य तो सोपान, स्वमुखे वर्णे श्री भगवान. क्षणक्षणा करी स्तवन, ऋषीमुनी जनस्तविता. ती सारखीच चरण आहेत. त्याला वारकऱ्यात राहावं लागतं तर पाठांतर नाही तर काय नाही. हे पाठांतर करावं लागतं, त्याला वारकऱ्यात राहावं लागतं. बुवा घासावं लागती विठ्ठल. संपला माझा विषय. भक्ता त्याचे बळ विठोबाचे. पण महाराज, जन्म आणि मृत्यू तुम्ही सामान्य समजला का? मृत्यूचं भय जीवाच्या पाठीमागे आहे. उठा उठा जागा पाठी, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुण्यासे. मृत्यूचं भय जीवाच्या पाठीमागं लागलंय, जन्माचा धाक माणसाच्या पाठीमागं लागलाय. मग या भयातून आणि धाकातून देव कसं सोडवतो? तर भयचित्ते धाक न मानिते मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळीत. मृत्यूच्या भयातूनही देव सोडवतो आणि जन्माच्या धाकातून सोडवतो. भय वेगळं आणि धाक वेगळं. भय म्हणजे काय? खाऊनच देत नाही त्याला म्हणायचं भय, आणि खाल्ल्याला आंगी लागून देत नाही त्याला म्हणायचं धाक. हा, उंदीर शिळे तुकडे खाण्यासाठी पिंजऱ्यात जातो. ती पिंजरा लावते ना उंदर धरायचा. पिंजऱ्यात गेल्यावर ते दार बंद होतं, शिळे तुकडे तिथंच असतात. पण उंदराला ते शिळे तुकडे खाऊ देत नाही. कोण? मृत्यूचं भय. मृत्यू पदार्थच खाऊन देत नाही याला म्हणायचं भय. आणि जर यदा कदाचित पदार्थ खाल्ला तर खाल्ल्याला पदार्थ आंगी लागून देत नाही याला म्हणायचं धाक. तुम्हाला पपे जायचं भय आहे का धाक आहे? खरंच सांगा मला. हा, तुम्ही आता हे वाळून गेलेत ना, हे भयाने नाही धाकाने वाळून गेलेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. पण भक्ताला हे दोन्ही नसतंय. भयचित्ती धाक न मानिती म्हणे मृत्यूचं भय नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी, पुढे मरणाचे हरी, पुढे मरणाचे हरी. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी, आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. आता एक नवीन बिवळ तयार केली महाराज. अशा 4-4 कडवे घेऊन चाली लावायचे. अशा 2 वळी तयार केल्यात म्हणजे 11 दुने 22 चाली. विठ्ठल विठ्ठल. त्यातली एक रूपाला म्हणलो मी आज. बघा वेगळ्या वेगळ्या चाली, 4-4 कडव्याला गवसणी घालणारे चाली पाहिजे. वारकऱ्यात भजनाची मजा, मला येड्यात भजनाची मजा. वारकऱ्यात जायचं भजन ऐकायला मजा भेटते. वा, सुंदरपैकी.
मृत्यूचं भय नाही आणि जन्माचा धाक नाही. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक, संत सनकाधिक हे तो आमचे कौतुक. आजी आनंद रे आजी आनंद रे, हे सवाया अभ्यंतरी की परमानंद रे. वा विठोबाची वेडी आम्हा आनंद सदा, गाऊ नाचू वाहो टाळी रंजव गोविंदा, सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी, आनंद आमचा कैवारी बळी. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक, संत सनकाधिक हे तो आमचे कौतुक. सद्गुरू बोधे बाबा चातुर्मासात हा बघ शिकवायचे बघा, आठवत असेल तुम्हाला. यांनी बाबांचं लय भजन वाजवलं महाराज, आम्ही तर नवीनच होतो त्यावेळेस. ऐका, संपला माझा विषय. भयचित्ती धाकन मानिती म्हणी, मग भक्ता चक्रपाणी सांभाळीत, भक्ताला चक्रपाणी सांभाळतो म्हणजे. पण जन्म मृत्यूचा धाक नाही त्यांना, जन्म मरणाचा सोहळा देव भक्तांना त्यांना बळ देतो. पण जन्म मृत्यूचं उपादान तर असेल ना, उपादान पाप पुण्य, तर हे उपादानही संपून गेलेलं आहे. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्ताशी श्रीरंग सर्व भावे. पाप पुण्य त्यांचं अंग धरू शकत नाही. लागो नेदू पाप पुण्य झंझारत एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्ताशी श्रीरंग सर्व भावे. पुण्य पाप बाधा अमाना हे कदा, असो शुद्ध बुद्धा निरंतर. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. वाह, पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्ताशी श्रीरंग सर्व व्हावे. जरी त्यांच्याकडून एखादं कर्म घडलं तरी पापही निर्माण होत नाही, आणि जरी पुण्यकर्म घडलं तरी पुण्यही त्यांना लागत नाही, पाप लागत नाही. आणि पुण्य जरी पाप क्रिया केली, पाप निर्माण होतं पण लागत नाही. मग पाप कोणाकडे जातं? जे त्यांना नावं ठेवतात ना, येती निंदकापाशी, ते पाप इकडे येतात. बर, तत् अशी एक श्रुती आहे उपनिषदात आलेली. तत् सुकृतम दुष्कृतम विधून होते, तस्य प्रियाज्ञात हे सुकृतम उपयंती, तस्य अप्रियाज्ञात हे दुष्कृतम उपयंती. साधूकडून जरी एखादं पाप कर्म घडलं तर पाप निर्माण होतं पण त्याला लागत नाही. यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि सैमान लोका न हंती न निबध्यते. म्हणजे जरी त्याच्याकडून पाप कर्म घडलं तर पाप निर्माण होतं, त्याला लागत नाही. मग निर्माण झालेलं पाप जे त्याला नावं ठेवतात ना, हे बुवा असा हे बुवा तसा, ते बरोबर स्विच बँकेत येऊन जमा होतं. बरं, साधू पुण्यकर्म करतो तरी पुण्य निर्माण होतं पण त्याला लागत नाही. मग तत् सुकृतम दुष्कृतम विधून होते, तस्य प्रिया ज्ञात हे सुकृतम उपयंती. जे त्याची सेवा करतात तर पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नाही. म्हणून साधूने केलेलं जर पुण्य आपल्याला भेटायचं असेल तर त्यांची सेवा करा. आणि साधूने घडलेलं पाप, हे मुंग्या मारल्या कुठं काय अमुक तमुक एखादा डास मारला तर ते सगळं पाप तुमच्याकडे नावं जरूर ठेवा, तुम्हाला विमान निघाले लवकर. बरं, पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, मग भक्ताचे श्रीरंग सर्व भावे. उलट जन्म मृत्यूचा सोहळा ते आनंदाने भोगतात. नवती ते मुक्त, आवडे संसार, त्यांना जन्म मृत्यू संसार उलट आवडतोय. देव त्यांचा भार सर्व आहे, आणि हाक मारली का देव त्यांच्यासाठी उभा राहतो. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत. वेळाईत म्हणजे हाक मारतात क्षणी उभा राहतो, वेळेला आयता उभा राहतो. भक्त ते निश्चिंत त्याची आणि, म्हणून भक्त निश्चिंत झालेत. भयचित्ती धाकन मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळीत विठोबा. टाळी वाजवा.
वैकुंठवासी साधुवर्य सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे प्रीतिपात्र आदरणीय वैकुंठवासी सुभाष गुरु महाराज पाठक यांचं तृतीय पुण्यस्मरण डायरीचं काम चालू आहे. त्या डायरीत गेल्या वर्षीच मी ही पुण्यतिथी टाकली. महाराष्ट्रात पहिली डायरी अशी निवृत्तीनाथ महाराज रोजनिशी की ज्या रोजनिशीमध्ये सुभाष गुरूंची पुण्यतिथी आली. मला वैकुंठवासी फुटाणे माऊलीची पुण्यतिथी फक्त एकाच डायरीत, ती म्हणजे आपली निवृत्तीनाथ महाराजाची डायरी. इथले विठ्ठलबुवा अंदरसुलकर बरोबर आहे ना, त्यांची पुण्यतिथी. अवघड शास्त्री त्यांची पुण्यतिथी. या गावात पेशव्यांच्या पदरी एक सरदार होते, त्यांचं नाव आनंदराव साटवाजी शेकदार. गोष्ट आहे 233 वर्षापूर्वीची. तुम्हाला इतकं कसं तुम्हाला माहिती? तो का म्हणे तधी होतो आम्ही. तर महिपती महाराजांची समाधी 200 या वर्षी आत्ता जी श्रावण वद्य द्वादशी झाली तर त्या दिवशी महिपती महाराजांना समाधीस्थ होऊन 233 वर्ष झाले. त्याच्या आधी आनंदराव साटवाजी शेकदार हे पुण्यात पेशव्यांच्या पदरी होते आणि पुण्यात काम करत असताना त्यांना महिपती महाराजांचा संघ घडला. महिपती महाराज ताराबाद, राहुरी ताराबाद, हे अंतापूर ताराबाद नाही, राहुरी ताराबाद. भक्तिविजय ग्रंथ ज्यांनी लिहिला, भक्तिविजय, भक्तलीलामृत, संतविजय, संतलीलामृत असे अनेक ग्रंथ ज्यांनी लिहिले, ज्यांची भक्ती पाहून पांडुरंग त्या गावात स्वयंभू आले. तिथला आषाढीचा काला अनेक वर्ष सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी केला. मला आषाढीचा काला. तर महिपती महाराजांनी त्यांना माळ घातली आणि एक पत्र पाठवलं की मला भेटायला तुम्ही श्रावणात या. तर ते श्रावणाच्या महिपती महाराज श्रावण वद्य द्वादशीला समाधिस्थ झाले आणि हे चतुर्दशीला 2 दिवसांनी तिथं आले. आणि यांना माहीत नाही महिपती महाराज समाधिस्थ झाले म्हणून. आणि राहुरीवरून मल्हारवाडी मार्गे ताराबादला जात असताना तिथं मल्हारवाडीचा घाट लागतो. आनंदराव साटवाजी शेकदार अंदरसुलकर सरदार होते, पुण्याचे मोठे सरदार. आणि ते ज्यावेळेस ताराबादकडे चालले तर त्या घाटात महिपती महाराजांनी समाधिस्थ झाल्यावर 2 दिवसांनी त्यांना पुन्हा दर्शन दिलं. महिपती महाराज घोड्यावर चालले. आनंदराव महाराजांना, शेकदार महाराजांना माहितीच नाही हे वार गेलेत म्हणून, वैकुंठवासी झाले म्हणून. हो नमस्कार श्री गुरु, मी तुम्हाला भेटायला आलो आहे. म्हणजे घरी जा आणि तिथं थांबा. तुम्ही कुठं चालले? म्हणजे मी प्रवरेला स्नानाला चाललो आहे. आणि महिपती महाराजांनी त्यांना घाटात दर्शन दिलं आणि प्रवरेला स्नानाला गेले. आनंदराव साटवाजी शेकदार अंदरसुलकर हे ज्यावेळेस ताराबादमध्ये गावात आले आणि महिपती महाराजाच्या घरी गेले तर सगळे रडाकड चालू. आणि विचारलं रडताय का? म्हणजे महाराज जाऊन आज 2 दिवस झाले. 2 दिवस झाले? आत्ता घाटात मला भेटले. म्हणले प्रवरेला स्नानाला गेले 2 दिवस झाले. अहो गेले ते आणि त्यांना हाताला धरलं आणि बागेत नेलं, कारण त्यांची महिपती महाराजाची बाग आहे आणि त्या बागेत त्यांचा सगळा विधी झाला. हे पाहिले
आणि आनंदराव साटवाजी शेखदार बेशुद्धच पडले की काय माझी अशी पुण्याई असेल की श्रीगुरूंनी वैकुंठवासी झाल्यावर 2 दिवसांनी मला पुन्हा दर्शन द्यावं. जसं बीजेच्या दिवशी तुकोबाराय गेले द्वितीयेला गेले, प्रतिपदा द्वितीया, आणि तृतीया आणि चतुर्थीच मध्ये झाली. रंगपंचमीला परत भागीरथीबाईसाठी आले. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, उडी डोहात टाकिली माशाने वरच्यावरी झेलेली, येलेश्वरा ते पूजले दुधनंदीचे काढिले. रंगपंचमीला 2 दिवसानंतर जसे तुकोबाराय परत आले तसे 2च दिवसानंतर तुकोबारायचे शिष्य महिपती महाराज आनंदराव साटवाजी शेखदार आंदरसोलकर या गावाला मी तारीख देतो ना, त्याला हेच मूळ कारण आहे की इथं महिपती महाराजांनी ज्यांना वैकुंठावून येऊन परत दर्शन दिलं असं या एका साधूचं गाव आहे. आणि मग ते सरदार होते, त्यांना मोठी इनाम होतं, मोठे पगार होता त्यांना. आणि मग त्यांनी स्वतः महिपती महाराजाची समाधी बांधली आणि त्या समाधीवर पत्रा होता अद्यापी की ही सदरची समाधी श्री आनंदराव साटवाजी शेखदार आंदरसोलकर यांनी बांधलेली. आता कीर्तन झालं का गावातल्या माणसांनी माझी गाठ घ्या. माझ्याकडं 100 वर्षापूर्वीची नोंद आहे बघा याची. माझ्याकडं ते आत्ताच माझ्याकडं प्रत आहे, ती प्रत दाखवतो तुम्हाला. माझी विनंती की तुम्ही त्या गावचं, तुमच्या गावाचं नाव 100 वर्षापूर्वी कसं आलं शास्त्रात तर ते माझ्याकडं आहे. तर तिथं तुम्ही कुठंतरी त्याची एखादी कॉपी करून लावा की त्या समाधीवर तुम्ही तो पत्रा. यांचे वडील ट्रस्टी होते तिथं, यांचे वडील शेख गुरुजी प्रसिद्ध कीर्तनकार होते महाराष्ट्रातले, यांचे वडील कीर्तनकार. हे पखवाजे झाले. हे इस्लाम धर्मातले असून कीर्तनात पखवाज वाजवतात हे विशेष. यांचं नाव आहे लतीफ महाराज शेख. हे चांद्याचे आहेत, आमचे राम महाराज, अंजाबापू महाराज. हे दोघंही नेवासा संस्थानचे टाळकरी आहेत दोघं जण. बनशी बाबा तांबे यांनी नेवासा संस्थान उभं केलं, त्यांचे टाळकरी ते, आणि हे तिथलेच आहेत. पण आज इथं कीर्तन असल्यामुळे सुभाष आपल्या सागर गुरूंनी त्यांना फोन केला तर ते एवढं लांबून आलेत आणि म्हणून ही मंडळी तिथून इथं आलेली आहे. मला सांगायचं काय, असं हे पवित्र गाव आणि या गावाचा असा महिपती महाराजांचा ऋणानुबंध, ती समाधी याच गावच्या लोकांनी बांधली. माझी विनंती आहे, तुमच्या गावच्या एका चांगल्या माणसाने तिथं एवढं काम करून ठेवलं आहे, श्रावण महिन्यात तुम्ही 1 दिवस तरी त्या समाधीच्या उत्सवाला या, अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे महाराज. तुम्ही अक्कलकोटला जातात, शिर्डीला जातात, गाणगापूरला जातात, शेगावला जातात, जरूर जा, गेलंच पाहिजे. पण 250-300 वर्षापूर्वी आपल्या गावचा आणि ज्या साधूचा ऋणानुबंध आहे ते इथं. आता नेमकं या गावात शेखदार आडनावाचं एकही घराणं नाही, पण इथं कोणतरी भांडेवाले येतं, त्यांनी सांगितलं की इथं शेखदार पूर्वी होते म्हटले. परंतु कालांतराने माणसं गावाच्या गावं उठायची ना जुन्या काळात, साथीचे रोग, परकीयांची आक्रमणं, त्याच्यात ते घराणं गेलं म्हणे, पण इथं पूर्वी शेखदार होते म्हणले. असं या गावाचा ऋणानुबंध. सगळ्याला एक विनंती आहे, आत्ता जी तुकाराम बीज येणार आहे ना 2024ची येणारी बीज, त्या दिवशी तुकोबराला वैकुंठाला जाऊन 374 वर्ष पूर्ण होतात. आणि येणाऱ्या बीजेच्या दुसऱ्या दिवशीपासून तुकोबराला वैकुंठ गमनाला 375 वर्ष सुरू होतंय. आणि म्हणून येवला, निफाड, सिन्नर, चांदवड आणि कोपरगाव 5 तालुक्याच्या मध्यवर्ती एक ठिकाण, भरवशाचं ठिकाण निवडले. कोणतं? भरवस फाटा. आणि या भरवस फाट्यावर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. जवळजवळ गाथ्या जेवढे अभंग तेवढे वाचक, असं 4,092. ठोकळ संख्या 5,000. जास्त होणार पण ठोकळ संख्या 5,000 राहणार. 5,000 वाचकांचं तिथं पारायण होणार आहे. तर आपण या पारायणाला यायचे 2 एप्रिल ते 9 एप्रिल अशी ती तारीख आहे. 2 एप्रिलला आपण तिथं, 1 एप्रिललाच यायचं किंवा 2 एप्रिलला सकाळी 7 वाजता यायचं आणि पारायण सुरू होणार 4 ते 6 काकडा, 6लाच नाश्ता. इतक्या लवकर पप्याच्याही देणार नाही पण आम्ही देणार महाराज. 6लाच नाश्ता आणि 6:30ला संगीत गाथा पारायण. 4,092 अभंगाला, एका अभंगाला 1 चाल, असे 4,092 चाली तुम्हाला ऐकायला भेटणार. असा मोठा उत्सव आहे. पारायण संपलं का गावगावच्या भाकरी येणार. मग दररोज सकाळून 20 गावच्या भाकरी येणार, संध्याकाळून 20 गावच्या भाकरी येणार. मला एका गावाने 2,000-3,000 भाकर द्यायची, म्हणजे 50-50,000 भाकर रोज येणार. सकाळी 50-50,000 भाकर रोज संध्याकाळी येणार. तयारीनिश या, तसं येऊ नका. तुम्ही 1 दिवस आम्हाला भाकरी करून द्यायच्या, देताल ना? हा चालेल. मग त्यांनी भाकरी द्यायच्या, मग तुम्ही काय देणार? तर तुम्ही आमटीसाठी मदत करायची थोडीफार. जसं आपण गंगागिरी महाराजांच्या उत्सवाला मदत करतो
तशी थोडी थोडी मदत प्रत्येकाने करायची, कारण हा कोण्या महाराजाचा उत्सव नसून सगळ्या महाराजांचे बाप जगद्गुरु तुकाराम महाराजाचा उत्सव. तुकाराम महाराज येते, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा ना ढळे इहलोकी, भवसिंधुशी बांधिला शेतुजेने, अनाथादिना कारणे तुकयाने. 12 वाजता पंगत बसणार, अन्नदान झालं का दुपारून 3 ते 5 तुकाराम चरित्र ऐकायला भेटणार. 5 ते 6 हरिपाठ आणि 6:30लाच कीर्तन. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, अशी चांगली चांगली कीर्तन ऐकायला तुम्हाला भेटणार. आणि परत संध्याकाळी अन्नदान. कीर्तनाला सगळ्या गावांचे टाळकरी येणार. या बाजूला 250 टाळकरी, या बाजूला 250 टाळकरी, असे 500 टाळकरी कीर्तनाला राहणार. कीर्तनकार. बरं, कीर्तन झाल्यानंतर अन्नदान आणि 24 तास तुकाराम तुकाराम जप. एका पहाऱ्याला 50 गावं, 2 तासाचा पहारा. हे 50 गावं बसली परत दुसरी 50 गावं, असे पहारे राहणार गावांची. आणि पहारा द्यायचा तिथं तुकाराम तुकाराम भजन. तुकाराम तुकाराम या भजनाला चाली लावायच्या. जशा चाली लावता येतील तशा या, कारण मला माहिती गावगाव लोक चालीचेच आहेत, तर आपण सगळ्यांनी त्याला चाली लावायला यायचंय. गोड असं भजन होणार. या उत्सवाला स्वतः तुकाराम महाराजाच्या पादुका देहू संस्थान देहूकर मालक हेलिकॉप्टरने घेऊन येणार आहेत महाराज. मला वाटतं नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच तुकाराम महाराजाच्या पादुका येऊ राहिल्या. इथून मागं कधी आलेले नाही. ते विमानाने गेले, आपण त्याला हेलिकॉप्टर देऊ शकत नाही. हेलिकॉप्टर येणार इथं. या 5 तालुक्याला ते हेलिकॉप्टर प्रदक्षिणा करणार आणि भरवस फाट्याला थांबणार. तिथं नाना महाराज वडनेरे यांचा जो उत्सव ज्या जागेत झाला त्याच पटांगणात हा उत्सव आहे. जो 100 एकराचं रान आहे तिथं थांबणार. आणि 8 दिवस तुकोबर आहे तिथं पादुका थांबणार. आणि मग कोण पारायणाला बसलंय कोण नाही हे तुकाराम महाराज पाहणार आहेत. किंवा सुना घरी कामाला आल्या तरी सासा घरीच यात, मग यांना मणक्याचा आजार हो. पोरं काम करत असताना बाप आजूक स्टँडवरच हिंडतोय, तर मग तुलाही ते देव सोयीलाच लावणार. म्हणून सगळ्यांनी पोरं सुना कामाला आल्यात वळकुटी बांधायची, तुकाराम गाथा पारायण पारायण यायचं म्हणा, गोड पारायण करायचं. बार. आणि या उत्सवात एका तालुक्यातील एक आदर्श कीर्तनकाराला जगद्गुरु तुकाराम महाराज पुरस्कार दिला जाणार. पण कीर्तनकार प्रसिद्ध नसणार, मग सिद्ध असणार. सिद्ध कीर्तनकार. कारण चाळणी धरायला मी आहे ना, त्याच्यामुळं कचरा मी कसं काय घेणार, चाळणी लावूनच माल घेणार सगळा असं. आणि रोज या बाजूने 25 पखवाज, या बाजूने 25 पखवाज. आणि शेवट काल्याच्या कीर्तनाला मात्र 1111 पखवाज लावून मोठा उत्सव होता. भारतात 4 जगद्गुरू आहेत, त्यातले एक जगद्गुरू आपल्याला भेटायला येणार आहेत सुंदरपैकी. मग मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, स्थानिक आमदार खासदार येतील, कारण त्या टायमाला निवडणुका लागणार आहेत. त्याच्यामुळं त्यांना यावंच लागणार, ते सगळे येणार. आपण म्हणायचं ते म्हणले, आपण म्हणायचं आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे. तर थोडंसं आंदरसूल गाव मोठं आहे, गावाला विनंती आहे की तुम्ही जर आम्हाला थोडंसं सहकार्य केलं, कारण तुमच्या मतदारसंघात हा उत्सव आहे, प्रत्येकाने आपल्याला मदत करायची. आपण त्याचं एक सभासद पद्धत करणार आहोत. आपल्याला जवळजवळ 1000 सभासद करायचे. 5-5 हजार रुपये देणारे 1000 सभासद करून हा उत्सवाचा सगळा खर्च आपल्याला बाजूला काढायचा आहे. त्यांच्यावर भरोसा ठेवून करणं अवघड आहे. आपण आपल्या पद्धतीने उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने होईल तेवढं सहकार्याची भूमिका ठेवा, सहकार्य करा. 1000 सभासद होणार आहेत 5-5 हजारवाले, तर तुम्ही त्याच्यात व्हावं. आणि प्रत्येकाने पारायणाला यायचे माझी अशी विनंती. आणि टाळकरी म्हणून यायचं, कारण हा तुकाराम महाराजाचा उत्सव आहे. त्यांनी 375 वर्ष आपल्याला दिलेत, तर आपण त्यांना फक्त 8च दिवस द्यायचे. आणि आता याचा नारळाचा कार्यक्रम होणार आहे. आता एवढे गणपती झाले का पितरपाठ आहे, झालेत गणपती. पितरपाठ संपला का नवरात्र आहे. नवरात्र झाली का आपण 1 दिवस देहू संस्थान आपल्याला नारळाला बोलावणार आहे. तर एका गावातून एक गाडी, त्या गावचे भजने त्याच्यात, त्या गावचा विनेकरी, त्या गावचा पखवाजन, बाकीच्या भजने टाळ घेऊन अशा 250 गावांच्या गाड्या तिथं येणार आहेत. प्रत्येक गावातून एक गाडी. इथून सकाळी 7लाच निघायचं. दोघांच जेवण घेऊन निघायचं, प्रत्येकाने दोघांचं आणायचं.
एक बसायला आसन, एक बिस्लरी, खांद्यावर टाळ. एवढं घेऊन आपण इथून 7ला निघालं का 12 वाजेपर्यंत देहूला जायचं. इंद्रायणी स्नान करायचं. स्नान केल्यानंतर मंदिरात एकत्र यायचं, दर्शन घ्यायचे सगळ्यांनी 250 गावांनी. आणि तिथं अर्धा तास तुकाराम तुकाराम भजन करायचं. आणि तिथून 250 पखवाज, 250 विणे आणि तेवढे टाळकरी घेऊन मंदिरातून दिंडी काढायची आणि वैकुंठ गमन स्थानावर यायचं. आणि तिथं देहूकर मालक आणि देहूकर तुकाराम महाराजाची वंशज प्रत्येक गावाला तुम्ही हा उत्सव करत आहात. बीज झाल्यावर लगेच आपला उत्सव आहे 5 दिवसांनी. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं नारळ देहूकरांनी आपल्या नाशिक जिल्ह्याला दिलंय. सगळ्यात पहिलं नारळ दिलंय. आणि तो नारळाचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक गावची भजनी येणार आहे. तिथं ज्या गावची मंडळी आलीत त्यांना सगळ्याला विनंती की कामी पडेन निराळा ऐसा देखून सोहळा. हा कोण्या कीर्तनकाराचा, महाराजाचा, कोण्या स्वामीन बापून आम्मान मावल्या यांच्या सगळ्याचा बाप जगद्गुरु तुकोबा यांचा उत्सव. प्रत्येकाने आपापली गाडी घेऊन यायची. त्याचं पत्रक येणार आहे तुम्हाला. त्या गाडीला स्टिकर लावलं जाणार. आपण तिथं मग प्रत्येक गावाला देहू संस्थान नारळ देणार. गावचे भजनी या दोन्ही बाजूने उभे राहणार, मध्ये देहू संस्थान राहणार. नारळ दिल्याचा फोटो काढायचा आणि अख्ख्या गावात टाकायचा. तुकाराम महाराजांनी आपल्या गावाला नारळ दिलं. ते नारळ घरी घेऊन मुक्काम यायचं. संध्याकाळी रात्र व्हायला यायला आल्यानंतर मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी गावाने त्या नारळाची मिरवणूक काढायची. मिरवणूक काढ तुकोबराचा प्रसाद भेटला गावाला. आणि मंदिरात ते नव्या कोऱ्या फडक्यात बांधून ठेवायचं. कधी सोडायचं? ज्यावेळेस भरवस फाट्याला सप्ताह सुरू होईल आपल्या जिल्ह्याचा त्यावेळेस ते नारळ घेऊन तिथे यायचं. कारण तिथं तुकाराम महायज्ञ आहे आणि त्या नारळांवरच हा यज्ञ करायचा आपल्याला. तर प्रत्येकाने या उत्सवालाही यायचं आहे. त्याची तारीख जाहीर होईल आता नवरात्रानंतर. आपल्याला एक दिवस सगळ्यांना गाड्या घेऊन जायचं आहे. मला माहिती आहे नाशिकच्या लोकांना जरा फिरायचा नादच आहे आणि म्हणून प्रत्येकाने गाडी घेऊन यायचं. आपल्या गावचा पखवाजा पट्टा लावून पखवाजा आणायचा. विना, एक बसकर, 2 घासा डबा, 1 बिस्लरी. अख्ख्या गाडीत 1 बिस्लरी नाही, प्रत्येकाला 1 बिस्लरी. असं आपण आपल्या तयारीने जायचं. तिथं तुकाराम महाराजाकडे जायचं आहे, कोण्या महाराजाकडे जायचं नाही आपल्याला, म्हणून आपल्या तयारीने जायचं आहे. असा उत्सव आहे. सगळ्यांनी या उत्सवाचा लाभ घ्या अशी विनंती. तारीख ध्यानात धरा 2 एप्रिल ते 9 एप्रिल.
दाखीत नाहीत पण माल लई महाराज. थाप टाकाव. एक 2 मिनिटं भावरा म्हणून दाखव यांना. म्हणा म्हणा. खेळे भोवराज पायी भोवरा, 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 माझ्या भोवऱ्याची आरी सप्तही पाताळे त्यावर, माझ्या भोवऱ्याची आरी सप्तही पाताळ्याच्या वरी, माझ्या भोवऱ्याची आरी सप्तही पाताळे त्यावर, माझ्या भोवऱ्याची आरी सप्तही पंडित वचनानंतर हे 2च माणसं त्यांच्या हाताखाली शिकले महाराज. ते म्हणजे लमनीन ऐकायचे म्हणजे लमनीन लमनीन. आता लोकच म्हणतात म्हणजे ऐकू द्या. दुसरी म्हणू का? लमनीनच आहे. हा म्हणा म्हणा तुम्हाला जे येते म्हणा. थाप टाका. मै जावगी छोर कर तोरे गाव छे, मैं जावगी छोर कर तोरे गाव छे, बारीक बारीक बारीक. तू खोरी मत कर मोरे लाल छे, तू खोरी मत कर मोरे लाल छे, मैं जावगी छोर कर तोरे गाव छे, मैं जावगी छोर कर तोरे गाव छे, मोरे घर तू आकर लाल छे, मोरे घर तू आकर लाल छे, माखन चुरावत अपने हाथ छे, मैं जावगी छोर कर तोरे गाव छे, मैं जावगी छोर कर तोरे गाव छे. तू मांडियला तू मांडियला डाव बोला हो तू मांडियला डाव बोला हो तू मांडियला डाव बोला हो तू पोरा हो तू पोरा हो तू मांडियला डाव बोला 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 हो लक्ष 84चा डाव खेळ मांडी गेला, लक्ष 84चा डाव खेळ मांडी गेला, लक्ष 84चा डाव खेळ मांडी गेला, लक्ष 84चा डाव खेळ मांडी
लक्ष जाणे तोच तेथून सुटला 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 होतो तो तो होतो तो तो होतो तो तो होतो तो तो होतो तो होतो तो 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 तो होतो